नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुस्तकातला दुसरा पाठ पाहणार आहोत. स्वप्न विकणारा माणूस. याचे लेखक आहेत अशोक कोतवाल. मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह अशोक कोतवाल यांचे आहेत. आणि प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह. घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह प्रसिद्ध. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबर समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे. प्रत्येक मनुष्य हा स्वप्न पाहत असतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे असं प्रत्येक मनुष्याला वाटत असतं आणि स्वतःच्या हिताबरोबरच समाजातील लोकांच्या उपयोगी पडणारी आणि भव्य उदात्त हेतू असणारी स्वप्न पाहावीत असा संदेश या पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ हे सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेखकाच्या लहानपणी त्याच्या गावात एक स्वप्न विकणारा माणूस यायचा आणि तो स्वप्न विकणारा माणूस जो होता तो गावातल्या लोकांना कसं स्वप्न दाखवायचा आणि त्या स्वप्नामध्ये गावातील लोक सगळे कसे रंगून जायचे याविषयी लेखकांनी आपल्याला यात माहिती सांगितलेली आहे. आणि प्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात आणि ती स्वप्न स्वतःच्या आनंदाबरोबरच दुसऱ्याचाही आनंद पूर्ण करणारी असावीत असा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, लेखक अशोक कोतवाल म्हणतात की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसती बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळे लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहित नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती चलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. इथे लेखक असं म्हणतात आहे की प्रत्येक माणसाला स्वप्न ही बघता आली पाहिजे. नुसतीच त्याला ती बघता आली पाहिजे असं नाही, तर माणसाने जी स्वप्न पाहिली आहेत ती आपल्याला पूर्ण कशी करता येतील याचा माणसाने विचार केला पाहिजे. असं आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ लोक असतात त्या श्रेष्ठ लोकांचं असं म्हणणं असतं. आता लेखक इथे म्हणतात आहे की ही स्वप्न निर्माण करावी लागतात की ती निर्माण होतात, आपोआप निर्माण होतात हे आपल्याला माहिती नाही. स्वप्नांविषयी लोक वेगवेगळं बोलतात. कुणी स्वप्नांना तर तुच्छ लेखतात म्हणजे कमी दर्जाचं समजतात आणि भलते सलते स्वप्न पाहू नको असा सल्लाही लोक देतात. माझं तर म्हणणं आहे की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच राहतात. नाधड इकडे नाधड तिकडे अशी त्यांची अवस्था असते. लोक तिला स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत. बिना ध्यासनी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. विद्यार्थी मित्रांनो, लेखक इथे म्हणतात आहे की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते स्वप्न बघण्यासाठी आपल्याजवळ संवेदनशील मन असावं लागतं. समृद्ध म्हणजे वैभवशाली आणि संवेदनशील म्हणजे उत्कट मन. पुढे लेखक म्हणतात आहे की
ज्यांच्याकडे असं संवेदनशील मन असतं, उत्कट मन असतं, ती माणसं आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करतात. मग ते स्वतःला इतरांपासून वेगळं करतात, इतरांपासून ते स्वतः वेगळे राहतात, स्वतः काहीतरी ते आदर्श बनवून समाजात वावरतात आणि नाहीतर इतरांना तरी आदर्श बनवतात. पण लेखक म्हणतात की ज्यांच्याजवळ असं संवेदनशील मन नाही, ज्यांच्याजवळ असा संवेदनशीलतेचा अभाव आहे, अभाव म्हणजे कमी असणे, कमतरता असणे, तर ज्या लोकांजवळ अशा संवेदनशीलतेचा अभाव आहे, ती माणसं मधल्यामध्येच लटकत राहतात. नाधड इकडे नाधड तिकडे अशी त्यांची परिस्थिती असते. आणि लोक तिलाच मग स्वप्नाळू वृत्ती असं म्हणतात. पण स्वप्नाळू वृत्ती ही जर तुम्ही काहीच केलं नाही, कष्ट केले नाही, तिचा ध्यास घेतला नाही किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही धडपड केली नाही, तर ही स्वप्नाळू वृत्ती आपल्यासाठी घातक असते. घातक म्हणजे विनाश करणारी असते. लेखक म्हणतात की बालपणी म्हणजे लहानपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थ पण कळत नव्हता, पण स्वप्न म्हणजे काय या स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. म्हणजे परिचय म्हणजे ओळख झालेली होती. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहिती झालं होतं. लेखक म्हणतो की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं इतकंच त्यांना कळलं होतं. पुढे ते म्हणतात की आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक असा आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्याने घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो. लेखक म्हणतात की लेखकाच्या लहानपणी त्यांच्या गावात एक स्वप्न विकणारा माणूस यायचा आणि तो घोड्यावर बसून यायचा आणि त्याच्या घोड्याचा टबडक टबडक असा आवाज आला की सगळे लेखक आणि त्याचे सगळे मित्र म्हणजे ते लहान मुलं गावातले सगळे त्या दिशेने धावत सुटायचे. कारण त्या लहान मुलांचं आकर्षण कोणतं असायचं तर घोडा बघणं. त्यांना त्या माणसापेक्षा तो घोडा बघणं जास्त आवडायचं. पण मग त्या घोड्याबरोबर मिशीतल्या मिशीत असणाऱ्या त्या माणसालाही ते त्यांचं बघणं व्हायचं. म्हणजे ते बघायचे त्या माणसाला. आता त्या माणसाचं व्यक्तिमत्व कसं होतं किंवा त्या माणसाची वेशभूषा कशी होती बघा. तर तो माणूस जो होता त्याचं तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता असायचा, डोक्याला लाल पांढरा फेटा असायचा, डोळ्यांवर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा म्हणजे गहूवर्णी होता तो, झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसा धिप्पाड म्हणजे चांगला उंचपुरा असा होता. आणि लेखक म्हणतो की या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची. आता त्या माणसाला स्वप्न विकणारा का म्हटलेलं आहे तर ते आपण बघूच. शिवाय त्या माणसाची त्या सगळ्या लहान मुलांना गंमत वाटायची. शिवाय कुतूहल पण म्हणजे एक प्रकारची त्यांना जिज्ञासा वाटायची की काय हा माणूस असा कसा, हा कशासाठी आपल्या गावात येतो, याचा आपल्या गावामागे येण्याचा काय हेतू आहे, काय उद्देश आहे, असं त्यांना कुतूहल वाटायचं. गंमत वाटायची त्या माणसाची. कारण तो घोड्यावर बसून यायचा म्हणून त्या सगळ्या लहान मुलांना ती एक गंमत वाटायची. त्याने घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापड्यातल्या त्या गाठोड्यामध्ये काय असेल म्हणून हे सगळे लहान मुलं त्याच्याकडे कुतूहलाने बघायचे. कुतूहलाने म्हणजे एक प्रकारचे असे जिज्ञासेने म्हणजे उत्सुकतेने त्या गाठोड्याकडे ते पाहायचे.
हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्याभोवती माणसांचा गराडा पडणे म्हणजे घेराव पडायचा. त्यांनी आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते. कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप असायचं. त्याने अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्सांनी फुलवून रंगवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं, दिलखेच म्हणजे आकर्षक, आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. भारी म्हणजे खूप आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. संभ्रमात म्हणजे गोंधळात, म्हणजे भ्रम निर्माण व्हायचा त्यांच्या मनात. लेखक म्हणतात की हा जो माणूस होता तो लेखकाच्या गावात जेव्हा यायचा तेव्हा तो गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. आता पिंपळाचा पार म्हणजे पिंपळाचं जे खोड असतं त्या खोडाभोवती जमिनीला लागून बांधलेला दगडी गोल ओटा, त्याला पार असं म्हणतात. पिंपळाचा पार असं त्याला म्हटलेलं आहे. लेखक म्हणतात की तो माणूस जेव्हा गावात यायचा तेव्हा तो पिंपळाच्या पारावर थांबायचा. त्या पाराला एक लोखंडी कडी होती. त्या लोखंडी कडीला तो आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं तो जवळ घ्यायचा. आता मखमली म्हणजे तलम कापडाचा एक प्रकार असतो. मऊ नरम असं ते कापड असतं. तर घोड्याच्या पाठीवर एक मखमली कापड असायचं. त्या कापडामध्ये गाठोडं असायचं. ते गाठोडं तो जवळ घ्यायचा. मग त्यांनी आणलेलं पाणी तो घटघटा प्यायचा आणि मग तो ऐटीत म्हणजे रुबाब, तर त्या रुबाबात तो झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा गावातले सगळे लोक त्याच्या भोवती गोळा व्हायचे. माणसांचा गराडा म्हणजे घेराव त्याच्या भोवती पडायचा. त्याने आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. त्या माणसाने यांना बघा जी माहिती सांगितली त्या माहितीवरून लेखक असं म्हणतात की त्या माणसाने आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश तो फिरला होता. कित्येक डोंगर दर्यातून तो गेला होता घोड्यावर बसून. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं त्यांनी पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप असायचं. खूप अनुभव असल्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखे विषय पण खूप असायचे आणि माहिती पण भरपूर असायची. त्यांनी अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्सांनी रंगवून फुलवून सांगायचा. त्यांनी ज्या गोष्टी अनुभवलेल्या होत्या, ज्या गोष्टींचा अनुभव त्यांनी घेतलेला होता ते अनुभव त्या गोष्टी तो लोकांना रंगवून आणि फुलवून सांगायचा. त्याच्यामुळे लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. फुलवून सांगणे म्हणजे एखादी गोष्ट रंगवून सांगणे. तर ती गोष्ट तो रंगवून सांगायचा सगळ्यांना. लोक त्याच्या गप्पांमध्ये भान विसरून जायचे. लोकांना खूप आवडायचं त्याच्या गोष्टी ऐकायला. त्याच्यामुळे लोक तो माणूस गावात आला की सगळेजण त्याच्या भोवती गोळा व्हायचे आणि तो माणूस ज्या गोष्टी सांगत असेल त्या गोष्टी ते अगदी कुतूहलाने ऐकायचे, आवडीने ऐकायचे आणि स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं, दिलखेच म्हणजे आकर्षक असं त्याचं बोलणं असायचं. बडबडणं म्हणजे इथे बोलणं असा अर्थ आहे. आकर्षक बोलणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी म्हणजे खूप आवडायचं. त्याचं जे बोलणं होतं ते आकर्षक होतं म्हणजे लोक त्याच्याकडे ओढले जात होते, आकर्षित होत असत त्याचं. आणि तो लोकांना स्वप्न दाखवायचा आणि त्या स्वप्नामध्ये लोक गुंग होऊन जायचे आणि ते लोकांना खूप आवडायचं. आणि ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. मती कुंठित होणे म्हणजे लोकांची बुद्धी चालत नव्हती, त्यांचे डोके सुन्न होऊन जायचे. असे अनुभव लेखक इथे सांगतात आहे. म्हणजे आपण जे ऐकतो ते खरं आहे की खोटं या गोंधळात सगळेजण पडायचे. त्यांच्या मनात एक प्रकारचा भ्रम निर्माण व्हायचा की हा माणूस आपल्याला ज्या गोष्टी सांगतो आहे आणि आपण ज्या गोष्टी ऐकतो आहे ते सगळ्या खऱ्या की खोट्या, हा असा भ्रम लोकांच्या मनात निर्माण व्हायचा.
ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानेच भटकून येत. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळाने ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. आता लेखक इथे म्हणतात आहे की तो माणूस गावात यायचा आणि ज्या गोष्टी सांगायचा त्या गोष्टी ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. तल्लीन म्हणजे गुंग होणे. तल्लीन होणे म्हणजे गुंग होणे. तर लोक त्याच्या गोष्टी ऐकण्यात गुंग होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून म्हणजे तो जे अनुभव सांगायचा तो वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या भागात फिरून आलेला माणूस होता. त्याच्यामुळे त्याचा जो अनुभव पण खूप होता. त्याच्यामुळे तो जे सांगायचा, आपले अनुभव जे लोकांना सांगायचा, त्यातून लोकांना वेगवेगळ्या प्रांतांची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. म्हणजे कोणत्या प्रांतामध्ये कोणते रीतिरिवाज आहे, कोणत्या रूढी परंपरा आहे, त्या सगळ्या गोष्टींची माहिती लेखक म्हणतात सगळ्यांना व्हायचे. रीतिरिवाज म्हणजे चालीरीती किंवा परंपरा. त्याने वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानेच भटकून येत. तो जो माणूस जे वर्णन करायचा त्या प्रांतामध्ये लोकांचं मन केव्हाच गेलेलं असायचं. म्हणजे लोक मनानेच त्या प्रांतामध्ये, त्या भागामध्ये भटकून येत असत. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं लोकांना वाटायचं. आणि मग बऱ्याच वेळाने तो माणूस काय करायचा की तो आपलं त्या मखमली कापडात आणलेलं गाठोडं हळूच सोडायचा आणि मग त्या गाठोड्यामध्ये काय असायचं सांगा? त्या गाठोड्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. या गोष्टी तो घेऊन यायचा आणि नाही म्हटलं तरी लोक त्याच्याशी मग बरेच घासाघीस करायचे आणि छटाक पावशेर विकत घ्यायचेच. आता छटाक पावशेर म्हणजे हे जुन्या काळातलं पूर्वीची वजन मापे होते. आणि काजू, बदाम, बेदाणे, खारीक, खोबरं इत्यादी पौष्टिक पदार्थ जे आहे त्यांना सुकामेवा असे म्हणतात. तर घासाघीस करणे म्हणजे वस्तूचा दर कमी करण्यासाठी बोलणे. म्हणजे तो जो सुकामेवा आणायचा, म्हणजे काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे याला सुकामेवा म्हणतात. तर हा सुकामेवा तो माणूस जो आणायचा आणि तो मग लोक विकत घ्यायचे. पण विकत घ्यायच्या आधी लोक त्याच्याशी घासाघीस करायचे. घासाघीस करायचे म्हणजे काय करायचे की त्या वस्तूचा भाव, वस्तूची किंमत कमी करण्यासाठी लोक त्याच्याशी वस्तूचा दर कमी करण्यासाठी बोलणे. याला घासाघीस करणे असे म्हणतात. लोक मग वस्तूचा दर किंवा भाव, किंमत कमी करण्यासाठी त्याला सांगायचे. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा. आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. आता लेखक म्हणतात की कधी कधी तो गाठोड्यात आणलेला खाऊ टिंगू मुलांना म्हणजे सगळ्या लहान मुलांना तो मुठमुठ भरून वाटून द्यायचा आणि मग सगळे लहान मुलं त्याच्यावर खूप खुश व्हायचे. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत की हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. तरतरी म्हणजे उत्साह. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरता का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. पुढं मग लोक त्याला सपन विकास म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. रिझवणे म्हणजे लोकांची करमणूक करायचा. करमणूक किंवा लोकांचं तो मनोरंजन करायचा. त्याला रिझवणे असं म्हणतात. तो माणूस ज्याला लेखकांनी सपन विका असं म्हटलेलं आहे, तो निघून गेल्यावर मग लोक म्हणायचे की हा बडबड्या माणूस आला की तो आपल्यामध्ये उत्साह निर्माण करून जातो आणि तो जे अनुभव, ज्या गोष्टी आपल्याला सांगतो, जे आपल्याशी बोलतो, त्याच्यामुळे आपल्याला जगाशी ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरता का होईना विसरल्यासारखं होतं
आणि गोड गोड बोलून तो त्याचं जे स्वप्न आहे ते जणू काही आपल्या डोळ्यात उतरवून जातो. आणि मग असं लोक आपसात बोलायचे आणि मग लोक त्याला पुढे सपन विक्याच म्हणू लागले. सपन विक्या म्हणजे स्वप्न विकणारा. तर तो आला की लोक सपन विक्या आला असं म्हणू लागले. आणि मग त्या माणसालाही त्याचं काहीच वाटेना. उलट तोही गमतीने काय म्हणायचा, गावात आला की सपन घ्या सपन असं म्हणत तो गावात शिरायचा आणि लोकांचं मनोरंजन करायचा, लोकांची करमणूक करायचा आणि सुकामेवा विकायचा. सुकामेवा म्हणजे मी सांगितलंच आहे तुम्हाला, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं, याला सुकामेवा असं म्हटलेलं आहे. काय झालं कळलंच नाही, पण अचानक सपन विक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेले. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला, गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. लेखक म्हणतात की तो सपन विक्या यायचा, सगळ्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा आणि निघून जायचा. तो आल्याने सगळे लोक भलतेच खुश व्हायचे आणि लोकांना खूप आनंद व्हायचा. काय झालं लेखक म्हणतो आम्हाला काही कळलं नाही, पण अचानकच तो सपन विक्या गावात यायचा बंद झालं. रोज सगळे गावातले लोक त्याची आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहायचे, पण तो आलाच नाही. लेखक म्हणतात की त्याचा विषय निघाला की लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे, म्हणजे खूप मनापासून बोलायचे त्याच्याविषयी. पण कित्येक महिने वर्ष उलटून गेली तरी तो सपन विक्या पुन्हा गावात आलाच नाही. एक दिवस अचानक एक तरुण मुलगा गावात आला आणि तो गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर म्हणजे त्या पिंपळाच्या खोडाशी जमिनीला लागून जो बांधलेला ओटा होता, त्या ओट्यावर बसलेले लोक त्याच्याकडे टकमका पाहू लागले. टकमका पाहणे म्हणजे लक्षपूर्वक एकटक पाहणे. तर तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा म्हणजे सपन विक्यासारखाच चेहरा, तशीच अंगकाठी म्हणजे शरीराची ठेवण. आणि लेखक म्हणतात की जणू काही सपन विक्याच गावात आला होता, इतका तो त्या सपन विक्यासारखाच दिसत होता. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा. आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. आता लेखक म्हणतात की कधी कधी तो गाठोड्यात आणलेला खाऊ टिंगू मुलांना म्हणजे सगळ्या लहान मुलांना तो मुठमुठ भरून वाटून द्यायचा आणि मग सगळे लहान मुलं त्याच्यावर खूप खुश व्हायचे. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत की हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. तरतरी म्हणजे उत्साह. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरता का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. पुढं मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. रिझवणे म्हणजे लोकांची करमणूक करायचा. करमणूक किंवा लोकांचं तो मनोरंजन करायचा, त्याला रिझवणे असं म्हणतात. तो माणूस ज्याला लेखकांनी सपन विक्या असं म्हटलेलं आहे, तो निघून गेल्यावर मग लोक म्हणायचे की हा बडबड्या माणूस आला की तो आपल्यामध्ये उत्साह निर्माण करून जातो आणि तो जे अनुभव, ज्या गोष्टी आपल्याला सांगतो, जे आपल्याशी बोलतो, त्याच्यामुळे आपल्याला जगाशी ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरता का होईना विसरल्यासारखं होतं आणि गोड गोड बोलून तो त्याचं जे स्वप्न आहे ते जणू काही आपल्या डोळ्यात उतरवून जातो. आणि मग असं लोक आपसात बोलायचे आणि मग लोक त्याला पुढे सपन विक्याच म्हणू लागले. सपन विक्या म्हणजे स्वप्न विकणारा. तर तो आला की लोक सपन विक्या आला असं म्हणू लागले. आणि मग त्या माणसालाही त्याचं काहीच वाटेना. उलट तोही गमतीने काय म्हणायचा, गावात आला की सपन घ्या सपन असं म्हणत तो गावात शिरायचा आणि
लोकांचं मनोरंजन करायचा, लोकांची करमणूक करायचा आणि सुकामेवा विकायचा. सुकामेवा म्हणजे मी सांगितलंच आहे तुम्हाला, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं, याला सुकामेवा असं म्हटलेलं आहे. काय झालं कळलंच नाही, पण अचानक सपन विकाय गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने, वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला, गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपन विकासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विकास गावात आला होता. लेखक म्हणतात की तो सपन विकाय यायचा, सगळ्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा आणि निघून जायचा. तो आल्याने सगळे लोक भलतेच खुश व्हायचे आणि लोकांना खूप आनंद व्हायचा. काय झालं लेखक म्हणतो आम्हाला काही कळलं नाही, पण अचानकच तो सपन विकाय गावात यायचा बंद झालं. रोज सगळे गावातले लोक त्याची आतुरतेने, उत्सुकतेने वाट पाहायचे, पण तो आलाच नाही. लेखक म्हणतात की त्याचा विषय निघाला की लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे, म्हणजे खूप मनापासून बोलायचे त्याच्याविषयी. पण कित्येक महिने, वर्ष उलटून गेली तरी तो सपन विकाय पुन्हा गावात आलाच नाही. एक दिवस अचानक एक तरुण मुलगा गावात आला आणि तो गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर म्हणजे त्या पिंपळाच्या खोडाशी जमिनीला लागून जो बांधलेला ओटा होता, त्या ओट्यावर बसलेले लोक त्याच्याकडे टकमका पाहू लागले. टकमका पाहणे म्हणजे लक्षपूर्वक एकटक पाहणे. तर तो तरुण सपन विकासारखाच दिसत होता. तोच चेहरा म्हणजे सपन विकासारखाच चेहरा, तशीच अंगकाठी म्हणजे शरीराची ठेवण. आणि लेखक म्हणतात की जणू काही सपन विकास गावात आला होता, इतका तो त्या सपन विकासारखाच दिसत होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? आता तो तरुण मुलगा गावात आल्यानंतर लेखक म्हणतात की आम्ही सगळी मुलं त्याच्याजवळ जमलो आणि त्यांच्या गावातले सगळ्यात वृद्ध म्हणजे सगळ्यात म्हातारे तात्या होते. त्यांनी त्या तरुण मुलाला विचारलं की तू कोण आहेस, कुठून आलास? तर त्याच्यावर तो तरुण म्हणाला की मी तुमच्या सपन विकायचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाही, पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबाचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. तात्यांनी जेव्हा विचारलं की तू कोण, कुठून आलास, तेव्हा तो तरुण मुलगा म्हणाला की मी तुमच्या गावात तो सपन विकाय येत होता की नाही, त्याचा मी मुलगा आहे. माझ्या बाबांना गुडघेदुखीचा त्रास बऱ्याच वर्षांपासून असल्यामुळे ते पहिलेसारखे वेगवेगळ्या गावांमध्ये आता जाऊ शकत नाही. पण गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलणं, सुकामेवा विकणं हे केवळ एक निमित्त होतं, पण बाबांना त्याच्यातून खूप आनंद मिळायचा. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तो सपन विकाय गावात कशासाठी येत होता, तर म्हणजे तरुण मुलाचे वडील तर आपल्या जवळचं ज्ञान, आपले अनुभव लोकांना सांगावे आणि लोकांना आनंद द्यावा, हा त्यामागचा उद्देश होता, हेतू होता. आणि असं त्याचं स्वप्न पण होतं. आणि तो तरुण मुलगा म्हणतो की लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मार्ग मला खूप आवडला आणि माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेलं आहे. वैद्यकीय शिक्षण म्हणजे मेडिकलचं शिक्षण माझं पूर्ण झालं आहे आणि गावात जाऊन लोकांची सेवा करायची असं मी ठरवलं आहे आणि माझ्या बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विकायची
तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानेच आम्हाला उमगलं होतं म्हणजे समजलं होतं. आणि ढब म्हणजे पद्धत, बोलण्याची पद्धत. इथे बोलण्याची ढब म्हटलेलं आहे, म्हणजे बोलण्याची पद्धत. तो तरुण मुलगा जो बोलत होता त्याचा आवाज, त्याच्या बोलण्याची पद्धत, त्याचं हसणं, लेखक म्हणतात की आम्हाला त्या सगळ्या त्याच्या गोष्टी पाहून आम्हाला सपन विकायची तीव्रतेने आठवण आली. तीव्रतेने म्हणजे तीव्र म्हणजे खूप खूप आठवण आली आणि आम्ही सगळे गहिवरून गेलो म्हणजे गहिवरणे म्हणजे भावनेने मनातल्या मनात गलबलून येणे. तर सगळे लोक गलबलून गेले. कोणाला काय बोलावं हेच समजेना. असंही स्वप्न असतं तर लेखकाला आश्चर्य वाटलं की एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो की आपल्या जवळचे अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान दुसऱ्यांना द्यावा, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असंही स्वप्न असू शकतं याचं लेखकाला आश्चर्य वाटलं. आणि ही गोष्ट त्यांना नव्यानेच त्यांना समजली होती. त्या सपन विकाचं जे स्वप्न होतं ते ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतात की सगळ्यांचं मन भावनेने गलबलून आलं. आणि लेखक म्हणतात की सपन विकायला गुडघेदुखीचा आजार जडला होता आणि त्या सपन विकायच्या मुलांनी मग वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं आणि ते गावातल्या लोकांची सेवा करावी हे त्याचं स्वप्न होतं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे इथे लेखकांनी आधीच म्हटलेलं आहे की स्वप्न ही अशी बघावीत की स्वतःच्या आनंदाबरोबर त्याच्यामध्ये लोकांचं हित, लोकांचं कल्याण हा हेतू मनात ठेवावा, असा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो आहे. म्हणजे जसं सपन विकायचा हेतू होता, उद्देश होता की लोकांना आनंद द्यावा. सपन विकायच्या मुलाचा उद्देश आहे की आपलं वैद्यकीय शिक्षण म्हणजे मेडिकलचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण गावातल्या लोकांची सेवा करावी, हे त्याच्या मुलाचं स्वप्न आहे. म्हणजे सपन विकाय आणि त्याचा मुलगा या दोघांचाही हेतू एकच आहे की लोकांचं भलं करावं, लोकांना आनंद द्यावा, असंच दोघांचं स्वप्न होतं. त्या दोघांचंही स्वप्न सारखंच होतं आणि म्हणून समाजाच्या उपयोगी पडतील अशी स्वप्ने असावीत, हा हेतू मनात बाळगावा, असा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो.